नमस्कार मित्रांनो, चला आजची गोष्ट ऐकूया. आरती सुब्रमण्यम हिची गोष्ट म्हणजे चिकाटी मेहनत आणि प्रामाणिकपणाची खरी ओळख आहे. 1989 साली ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये एक साधी ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून दाखल झाली होती. त्यावेळी कदाचित तिलाही माहीत नव्हते की पुढे जाऊन ती या अब्जावधी रुपयांच्या कंपनीची पहिली महिला सीईओ म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होणार आहे. नीट वरंगोली इथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सासमधून मास्टर्स केलेल्या आर्कीने करिअरची सुरुवात एका छोट्या प्रोजेक्टपासून केली. तिने पहिल्या दिवसापासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डिलिव्हरी आणि टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशनमध्ये आपली वेगळी छाप सोडली. TCSमध्ये काम करताना तिने पासपोर्ट सेवा प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टचे नेतृत्व केले आणि देशातील लाखो लोकांना डिजिटल सेवांचा लाभ मिळवून दिला. 2015 साली ती TCSच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर नियुक्त झाली आणि त्या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक ठरली. 2017 मध्ये तिला टाटा सन्सची चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली. या भूमिकेत तिने संपूर्ण टाटा ग्रुपमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाउड, AI आणि डेटा एनालिटिक्स यांसारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सना गती दिली. कित्येक दशकांच्या अनुभवाने तिला तंत्रज्ञान, माणसं आणि बिझनेस यांचा परिपूर्ण संगम कसा साधायचा हे शिकवलं. तिच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे कंपनीने अजाईल पद्धतींचा अवलंब केला आणि प्रोजेक्ट्स वेगाने व यशस्वीरित्या पूर्ण होऊ लागले. कर्मचारी विकास, स्किल अपग्रेडेशन आणि डायव्हर्सिटी यांना तिने नेहमी प्राधान्य दिलं. आज आरती सुब्रमण्यम TCSची पहिली महिला सीईओ आहे आणि तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. तिची ही कामगिरी केवळ तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच नाही तर सर्व महिलांसाठी एक प्रेरणा आहे, कारण ती दाखवते की समर्पण, मेहनत आणि सातत्याने शिकत राहण्याची तयारी असेल तर कोणतीही शिखरं गाठता येतात. आज आरती अनेक बोर्ड्सवर कार्यरत आहे आणि तिचं नाव बिझनेस टुडेच्या मोस्ट पॉवरफुल विमेन इन बिझनेस आणि ET प्राइमच्या टेक्नॉलॉजी लीडर ऑफ द इयर सारख्या यादीत झळकतं. एका साध्या ट्रेनीपासून अब्जावधींच्या कंपनीची पहिली महिला सीईओ होण्यापर्यंतचा आरती सुब्रमण्यमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. हा प्रवास आपल्याला शिकवतो की मोठं होण्यासाठी सुरुवात लहान असली तरी हरकत नाही, पण स्वप्न मोठं असायला हवं. ध्येय स्पष्ट असेल, मेहनत सातत्याने असेल आणि शिकण्याची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही. ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवरून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.